हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज खूप चांगला विषय आहे. आपण म्हातारे झालो किंवा आपण सिनियर सिटीजन्स आहोत, हे कसं ओळखायचं? म्हणजे आपण सर्व्हिसमधनं रिटायर झालो, 58 असेल, 60 असेल, की आपण लगेच म्हातारं झालो का? नाही. एज इज ओनली ए नंबर. हल्ली तरी 60 ते 70, इवन 80 पर्यंत लोक म्हातारी होत नाहीत. हो, यू आर नॉट ओल्ड. 80 नंतर हळूहळू आपण झुकत जातो. मग बरीच लोक मला विचारतात, आपण म्हातारे होतो म्हणजे आपण कसं ओळखायचं? आपण स्वतःला कसं ओळखायचं? लोक म्हणत असतील, नातवंड आजी म्हणत असतील, आणि कोणी बोलताना म्हातारा म्हातारी हे शब्द वापरत असतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नातवंड आजी आजोबा म्हणतात, ठीक आहे, नात्यानं तुम्ही आजी आजोबा आहात, त्यामुळे ते तुम्हाला तसं म्हणणार. मग आपण स्वतःला कसं ओळखायचं? नाही, आता म्हातारा व्हायला लागलोय आपण, आता आपण जरा काळजी घ्यायला पाहिजे, आता सारखं वागू नये किंवा काही, ह्याची लक्षणं काय? इन अदर वर्ड्स. त्यामुळे त्या लक्षणांबद्दल बोलू. पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही चेक सही करायला घेतली, 1,00,000 रुपयाचं चेक लिहिता, तुम्हाला चटकन लक्षात येत नाही किती शून्य घालायला पाहिजे. मग तुम्ही मोजून बघता, 10, 100ला ते 2, 1000ला ते 3, 10,000ला ते 4, आणि 1,00,000 म्हणजे 5 शून्य पाहिजेत म्हणून. हे बघा, हे कुठून तरी, आणि ओव्हरनाईट होत नाही, हे हळूहळू होत जाते. आणि सगळ्यांना मी सांगते, हे असंच होईल असं नाहीये, प्रत्येकाचा वेगळं होत असते. आपल्याला वाटते लाखाचा चेक लिहितो, पूर्वी तुम्ही चटकन लिहित होता 1,00,000 म्हणजे 5 शून्य माहित होतं तुम्हाला. आज आता तुम्हाला 1,00,000 लिहायचा म्हणजे मग मोजून बघता, 10ला ते 1 शून्य, 100ला ते 2 शून्य, 1000ला ते 3 शून्य, 10,000ला 4, मग लाखाला 5 शून्य पाहिजे. असा विचार आला की बघा, कुठेतरी जरा आपण म्हातारपणाकडे झुकायला, ज्येष्ठत्वाकडे म्हणेन मी, म्हातारा म्हटलं की चांगलं आवडत नाहीये, बऱ्याच लोकांना नाही आवडत. ज्येष्ठत्वाकडे झुकत चाललोय, हे पहिलं. म्हणजे आपल्याला स्वतःवरच चटकन विश्वास नाही राहत. स्वतःचे कामावर कुठेही नवीन ठिकाणी जायला तुम्ही बसमधनं, रिक्षामधनं, कशानंही उतरता, तुम्हाला पटकन इकडनं जायचं का तिकडनं जायचं विचार येतो मनात. असं घडत जाते. मी सिम्पटम्स सांगते, सिम्पटम्स ऑफ ओल्ड एज. हे झालं पहिलं. दुसरं, पाय दुखायला लागतात. आतापर्यंत तुम्ही किती खूप चालत होता, फिरत होता, तुम्हाला काही त्रास होत नव्हता, पण आत्ता तुम्हाला खूप चालल्यावर वाटते, नाही बाबा, पाय जरा दुखायला लागले, असं वाटायला लागते. म्हणजे हे एक लक्षण आहे. आणि ज्येष्ठत्व येताना पहिल्यांदा तर पायापासून येत असते. बाकी एकदम काही डोकं दुखायला लागत नाही, हात दुखायला लागत नाही, नाही, पायापासून येत जाते. आता हे सगळे वर
आपण कशी मात करायची हे बघा, इनेव्हिटेबल आहे. आपले कंट्रोलमध्ये नाहीये आणि प्रत्येक जण एक ना एक दिवस ज्येष्ठ होणार. मग हे आपण आनंदानं कसं स्वीकारायचं? पहिलं, आपण जे काही आहोत ते एक्सेप्ट करा. काही व्हॉट एव्हर इट इज, एक्सेप्ट. ओके, माझं वय आहे 70, माझं वय आहे 80, हे एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केलं नाही ते काय होते? लगेच आपण राग करतो. कोणी आपल्याला आजी म्हटलं की राग येतो. अहो, राग यायचं काय कारण आहे? घडलेली गोष्ट सांगते मी. मिरजमध्ये मी बघितलेलं आहे बरेच वर्षापूर्वी, हे 25-30 वर्षापूर्वी असेल. एक स्त्री आली होती दुकानात काय काय सामान घ्यायला, नेहमीच काय पोहे, रवा वगैरे. त्यांचं वय होतं 68. नात त्यांची कॉलेजला शेवटच्या वर्षाला होती. विचार करा. ते दुकानदारांना ते सांगितलेलं सामान सगळं दिलं आणि आता काय देऊ आजी म्हणाला. एवढं राग आला त्यांना, तरा सगळं सामान सोडल्या. मी तुला काय आजी दिसते का म्हणाल्या आणि निघून गेल्या. हे बरोबर आहे का? अहो नाही, एक्सेप्ट करा ना. व्हॉट इज इन देट? त्याला वाटलं त्याची आजी तुमच्या वयाची असेल, म्हणता ना, तो आजी म्हणाला काय ते रागवायचं आहे. त्यामुळे हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. त्यामुळे आणि इमोशनली इंडिपेंडेंट राहायचं. लगेच कोणी काही म्हटलं म्हणून राग यायचा नाही किंवा रडायला लागायचं नाही. इमोशनली आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि एक म्हणजे लाईफ इज अनसर्टन, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण बघतो आता काय चाललेलं आहे संबंध जगात. अगदी आपले ओळखीचे जवळचे लोक होते, कुवेतला होते, कतारला होते आणि आज आता काय झाले सगळं बघतोय आपण. त्यामुळे लाईफ इज अनसर्टन, कशाचंही शाश्वती नाही. आणि ह्याच्यापेक्षा का नाही, स्ट्रॉंग व्हायला मेन कारण म्हणजे एकटं राहायला शिका. सारखं कोणतर पाहिजे, कोणी नाही तर टी व्ही तर पाहिजे, मोबाईल तर पाहिजे नाही. एकटं राहावा, शांत राहावा. एकटं राहायला लागलो का नाही, आपले जरा स्ट्रेंथ येते. बघा तरी तुम्ही, आपल्याला कायम असं ग्रुप पाहिजे, कोणतर पाहिजेच आपल्याबरोबर असं नाहीये. आणि मागचं पास्ट, भूतकाळ विसरून जावा. काही तुम्हाला दुःख झालेलं असेल, कोणी काहीतरी म्हटलेलं असेल, विसरून जावा. माफ करा, इग्नोर करा, एक्सक्यूज करा. कोणी काही चुकीचं वागलेलं असेल, बोललेलं असेल, काही असेल, हे पण एक ज्येष्ठत्वाचं लक्षण आहे. नाही तर आपण बघतो कितीतरी ज्येष्ठ असतात, पण एवढ्यासे छोटे छोटे गोष्टींना घेऊन मनात जड ठेवून राहतात. हे बघा, आपले ओझं आपले मनावर असलं की आपण कधी निवांत राहू शकत नाही. आपण 10-15 किलो ओझं हातात घेऊन चालला म्हटलं की इझिली चालू शकतो का? नाही. इन द सेम वे आपले मनावर सुद्धा काही जुनं ओझं असलं तर तुम्ही व्यवस्थित हेल्दी राहू शकत नाही. काहीतरी आजारपणा तरी चालू होतात का? तुम्ही मेंटली फार स्ट्रेसमध्ये आहात. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जे काही घडलं तर तुमच्याकडनं चूक झाली असेल, लोकांनी काही चुका केल्या असेल, सगळ्यांना माफ करा, सगळ्यांना एक्सक्यूज करा, सगळ्यांना सोडून द्या, विसरून जावा. आता किती दिवस आपले उरलेत विचार करा. आपल्याला माहित नाही आपले किती दिवस उरलेत, किती महिने उरलेत, किती वर्ष उरलेत. त्यामुळे माफ करणं हे खूप महत्वाचं आहे.
आणि देवाला म्हणा, आपले मुलाबाळांना, आपले जवळच्यांना आपलं राहणीमान हे सुखकर करायला जे जे कोणी मदत करतात त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका. हे बघा, असं वागा तुम्ही, म्हणजे काय होते तुमचं तुम्ही बघू शकाल. आनंदी राहू शकतो आपण. आपल्याला काय म्हणायचं आहे, लेट मी नो.